मातीचा हिरा तो, ज्याने लखलखवला महाराष्ट्र सारा, ज्याने लखलखवला महाराष्ट्र सारा. गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्याने वाहिला अखंड जरा, गोरगरिबांच्या कल्याणासाठी ज्याने वाहिला अखंड जरा. वसंत नाव ज्याचे, वसंत नाईक नाव ज्याचे, तो प्रगतीचा बुलंद कणा, तो प्रगतीचा बुलंद कणा. ज्यांच्या विचारांचा झरा आज अभिमानानं सांगते मी मना 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 मना. व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव दीपाली नवनाथ सुरे, मी इयत्ता 9वी शिकते. आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र जमलो आहोत. त्यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील गवली या गावामध्ये एका बंजारा शेतकरी कुटुंबात झाला. 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 11 वर्षे मुख्यमंत्री राहिले. ते एकमेव नेते आहेत ज्यांनी फक्त राजकारणच सांभाळले नाही, तर महाराष्ट्राला अन्नधान्याची सोय पूर्ण करून दिले. त्यांनी नवनवीन पिकांचा वाण आणि शेताचे आधुनिक तंत्रज्ञान आणून पिकांचे उत्पन्न वाढवले. ग्रामीण भागातल्या हातांना काम देण्यासाठी त्यांनी रोजगार हमी सुरू केली, जी पुढे सर्व देशाने स्वीकारली. सुवर्ण अक्षरात लिहावे असे ज्याचे कार्य आहे, सुवर्ण अक्षरात लिहावे असे ज्याचे कार्य आहे. शेतकऱ्यांच्या मनावर आजही ज्याचे साम्राज्य आहे, शेतकऱ्यांच्या मनावर आजही ज्याचे साम्राज्य आहे. केवळ राजकारणी नव्हे, केवळ राजकारणी नव्हे, ते तर एक लोकनेते होते, ते तर एक लोकनेते होते, ते तर एक लोकनेते होते. महाराष्ट्राच्या मातीत आजही वसंतराव नाईक अमर आहेत, अमर आहेत. 1972च्या भीषण दुष्काळातही त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि प्रभावीपणे परिस्थिती हाताळली. ग्रामीण विकासासाठी त्यांनी दुग्ध व्यवसाय, स्रोत क्रांती आणि ग्रामपंचायत क्षेत्राला बळकटी दिली. शेतकरी खुशी तर जग खुशी या विचाराने त्यांनी शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर काम केले आणि शेती आणि शेतकऱ्यांशी त्यांचे शेवटपर्यंत घट्ट नाळ होते. ते अशा महान कृषी तज्ज्ञाला आणि नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. महाराष्ट्राच्या मातीशी ज्याची होती घट्ट नळ, महाराष्ट्राच्या मातीशी ज्याची होती घट्ट नळ, कष्टकऱ्यांचे जे होते खरे कैवारी, कष्टकऱ्यांचे जे होते खरे कैवारी. हरित क्रांतीचे जनक म्हणून गाजले आमचे वसंतरावजी अधिकारी, वसंतरावजी अधिकारी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.